आज आपण मस्त घेरलेल्या पाटोळ्यांची भाजी बनवणार आहोत. एकदम अप्रतिम भाजी लागते. भाज्या सध्या खूप महाग झालेल्या आहेत, तर ही आपण कधीही बनवून खाऊ शकतो. इतकी छान, साधी, सोपी आणि सगळ्यांना आवडेल अशी मस्त घेरलेल्या पाटोळ्यांची भाजी आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एकदम सोप्या पद्धतीने आपण ही भाजी पाहणार आहोत. तर भाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे 2 मीडियम आकाराचे कांदे आणि थोडं खोबरं आहे, पावभाग खोबरं आहे, ते खोबरं भाजून घेणार आहोत. कांदा आणि खोबरं या ठिकाणी आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीने गॅसवर भाजू शकतात किंवा तुम्हाला खोबऱ्याचा किस करून तव्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही कांदा आणि खोबरं भाजून घेऊ शकतात. तर मी या ठिकाणी अशा पद्धतीने बनवते म्हणून मी अख्खे कांदे या ठिकाणी भाजून घेतले, खोबरंही भाजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने गॅसवर. आता आपल्याला कांदा आणि खोबरं भाजलं गेलं, बाजूला काढून ठेवलं. आता आपल्याला घेरलेल्या पाटोळ्या बनवायच्या आहेत. सगळ्यात प्रथम त्याच्यासाठी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे किंवा 2 पळ्या तेल घालायचं. नंतर 1 चमचा जिरं घालायचं. जिरं फुलून आल्यानंतर 1 चमचा ओवा घालायचा. ओवा घातल्यानंतर 1 चमचा लसूणची पेस्ट घालायची आहे आणि किंचित परतवून घ्यायचं आहे. गॅस एकदम मंद ठेवायचा. मंद गॅसवरच आपल्याला या ठिकाणी ही फोडणी तयार करायची आहे. तर या ठिकाणी थोडासा लसूण परतवला गेला. नंतर पावभाग हळद घातलेले आहे. नंतर 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. चिमूटभर हिंग घालायचा आहे. 2 चिमूटभर किंवा पाव चमचा हिंग घालायचा. या ठिकाणी हळद, लाल मिरची पावडर काहीही जळू द्यायचं नाही. तेल गरम झालं असेल तर गॅस बंद करायचा आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये या फोडणीमध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेणार आहोत त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. म्हणजेच फोडणीच्या पाण्याला लागेल एवढं मीठ घालायचं. आता तुम्ही ज्या वाटीने बेसन पीठ घेणार असाल त्या वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेणार असाल तर 1 वाटी पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर मीठ घातलं. मीठ घातल्यानंतर पाण्याला उकळी आल्यावर ज्या वाटीने आपण पाणी घातलेलं होतं त्याच वाटीने मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि ते बेसन पीठ उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि पीठ घातल्यानंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर आता हे पीठ जे आहे आपलं पाटोळ्यांचं ते मस्त आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यातल्या गुठळ्या तर होतच नाहीत, परंतु थोड्याफार असतील तर त्या अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत जायच्या. त्या आपोआप छान शिजून जातात किंवा पाण्यामध्ये मिक्स होऊन जातात आणि छान वाफलं की हे आपलं घेरलेल्या पाटोळ्यांचं पीठ या ठिकाणी तयार होतं. तर आता हे चमच्याचं सगळं पीठ काढून कढईमध्ये घालते आणि वरून एक झाकण झाकायचं आहे आणि 4-5 मिनिट आपल्याला हे वाफू द्यायचं आहे छान. म्हणजे ते छान शिजतं आणि मग शिजल्यानंतर पाटोळ्या मस्त तयार होतात. तर मी 5 मिनिट कमी गॅसवर हे पीठ शिजवून घेतलं आणि सगळ्यात शेवटी या ठिकाणी बारीक कट केलेली आता कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि आता गॅस बंद करून आता हे घेरलेल्या पाटोळ्यांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. ते एका डिशमध्ये आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्या डिशला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतल्यानंतर शिजवून घेतलेलं घेरलेल्या पाटोळ्यांचं पीठ आता डिशमध्ये काढून आपल्याला हे पीठ मस्तपैकी व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. तर चमच्याच्या सहाय्याने पसरवून घ्या किंवा हाताला तुम्हाला चटके लागणार नसतील तर हाताच्या सहाय्याने पसरवा. परंतु पीठ गरम आहे तर चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला मी पसरवून घेते. आता तुम्हाला पाटोळ्या किती जाड किंवा किती पातळ पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही डिश घ्यायची. जर तुम्हाला पातळ पाटोळ्या पाहिजे असतील तर तुम्ही हे पीठ जे आहे ते पातळ थोडंसं थापून घ्यायचं आहे. मी थोडीशी पाटवडी जाड ठेवलेली आहे म्हणून मी छोट्या डिशमध्ये हे पीठ काढून घेतलं आणि सगळीकडे पसरवून घेते. पसरवून घेतल्यानंतर हाताच्या सहाय्याने आता आपण व्यवस्थित ते एकसारखं करून घेतलेलं आहे. आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि भाजीचा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. भाजीचा मसाला तयार करण्यासाठी या ठिकाणी भाजलेले कांदे, भाजलेलं खोबरं, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 1 इंच अद्रक, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धी मूठ किंवा 1 मूठ आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे.
आता हे सगळं साहित्य आपल्या मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर खोबरं जे आहे ना त्याचे काप करून घेते मी, कारण की कधी कधी खोबऱ्याचे तुकडे राहतात मिक्सरमध्ये, म्हणून अगोदर आपण खोबऱ्याचे काप करून घेऊया. आणि काप करून झाल्यानंतर कांदा सुद्धा आपण अखंड भाजून घेतला होता. थोडंसं मध्ये चिरा दिल्या मी त्याला, जसं आपण वांग्यांना चिरा देतो तशा पद्धतीने कांद्यांना चिरा देऊन मग भाजून घेतले होते कांदे. आता सगळ्यात प्रथम अगोदर आपल्याला लसूण, अद्रक, खोबरं, कढीपत्ता हे बारीक दळून घ्यायचं आहे. मग नंतर कांदा आणि कोथिंबीर घालायची. सगळ्यात प्रथम खोबरं बारीक करून घ्यायचं. असं केल्यामुळे खोबरं पूर्ण बारीक होतं, त्याच्यात तुकडे राहत नाही खोबऱ्याचे. म्हणून या ठिकाणी मी खोबरं, अद्रक, लसूण, कढीपत्ता बारीक करून घेतला. 1 चमचा जिरं घातलेलं आहे. कांदा घालूया. सुरुवातीला तुम्ही घालू शकता जिरं. तर या ठिकाणी कांदा आणि कोथिंबीर आता घालायची आहे. आणि एकदा मी मिक्सरला फिरवून घेते, मग थोडंसं पाणी घालून मी वाटण तयार करून घेणार आहे. तर या ठिकाणी थोडंसं पाणी घातलं आणि या ठिकाणी आपला भाजीचा मसाला मस्त तयार झालेला आहे, वाटण तयार झालेलं आहे. आता आपण हा मसाला तयार करतो तोपर्यंत हे पाटवड्या ज्या आहेत, पाटवड्याचं सारण मस्त थंड झालं आहे. आता याचे आपल्याला पाटवड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी आता तुम्ही पाटवड्यांना चौकोनी आकार द्या किंवा त्रिकोणी आकारसुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तुम्हाला पाहिजे तसा. तर या ठिकाणी पाटवड्या पण मस्त कट करून घेतलेल्या आहेत. छान लगेच निघतात ह्या पाटवड्या, मस्त शिजलेल्या आहेत आणि चव पण खूप अप्रतिम आलेली आहे पाटवड्यांना. अशा पद्धतीच्या घेरलेल्या पाटवड्या चवीला खूप छान लागतात. तर इतक्या जाड मी ठेवलेल्या आहेत. तुम्हाला पातळ आवडत असतील तुम्ही पातळ बनवल्या तरी देखील चालेल, पण घेरलेल्या पाटवड्या अशाच असतात. तर या ठिकाणी सगळ्या आता पाटवड्या आपण काढून घेऊया. पाटवड्या तर आता आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला भाजीचा रस्सा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच आमटी तयार करून घ्यायची आहे. तर आता आपण भाजीचा पाटवड्यांचा रस्सा बनवायला सुरुवात करूया. तर आता या ठिकाणी रस्सा तयार करण्यासाठी किंवा आमटी तयार करण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली. कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे. नंतर पाव चमचा किंवा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. हिंग छान फुलून आला की मग आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालूया. आता तुम्हाला किती जणांसाठी बनवायचं तसं वाटण तुम्ही तेलामध्ये घालायचं किंवा तुम्ही त्या प्रमाणामध्ये वाटण तयार करायचं. आता वाटण थोडंसं परतवून घेतलं की 1 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. नंतर 3 चमचे गरम मसाला, काळा मसाला असेल तो घातला तरी देखील चालेल. तर या ठिकाणी मसाले आता वाटणासोबत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घेऊ शकतात. आता याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. थोडंसं मिक्सरच्या भांड्यातलं वाटणाचं जे पाणी होतं ते घातलं आहे आणि आता हे छान तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही मस्त परतवून घेतलेली आहे. आणि बघा छान तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला. अशा पद्धतीने ग्रेव्ही जी आहे किंवा मसाला जो आहे तो परतवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. आणि आता तुम्हाला भाजीचा किती रस्सा पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी या ठिकाणी पाणी घालून घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया. आता मीठ घातल्यानंतर हा रस्सा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे. चांगली उकळी आणून घ्यायची. उकळी आल्यानंतर चांगलं 3-4 मिनिट याला उकळू द्यायचं. तर आता आपण हा रस्सा उकळवून घेऊया. आणि उकळी आल्यानंतर जर पाटोड्यांचे छोटे छोटे आजूबाजूचे जे तुकडे असतात ना, ते तुकडे मी आता ह्या आमटीमध्ये घालणार आहे. म्हणजे आमटीला पण खूप छान चव येते. तर बघा मस्त 3-4 मिनिट ही आमटी उकळली, रस्सा उकळला भाजीचा. आता ज्या छोट्या छोट्या आजूबाजूच्या पाटोड्या होत्या ना, त्या पाटोड्या थोड्या घालते मी. जास्त नाही घालायच्या, 4-5च घालायच्या, नाही तर मग बेसनच तयार होऊन जाईल भाजीचं. यामुळे काय होतं, थोडेसे तुकडे घातल्यामुळे भाजीचा अर्क छान म्हणजे भाजीचा रस्सा चवीला अप्रतिम लागतो पाटोड्यांचा त्याच्यात अर्क उतरल्यामुळे. तर आता पाटोड्या घातल्यानंतर फक्त 2 मिनिट उकळवायची भाजी आणि 2 मिनिट झाले की भाजी खाली उतरवून ठेवायची. खाली उतरवल्यानंतर मस्त तरंग आलेली आहे भाजीला. पाटोड्या तयार झाल्या आहे, भाजीचा रस्सा तयार झालेला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट आणि स्वस्तात मस्त तयार होणारी पाटोड्यांची भाजी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. घेरलेल्या पाटोड्यांची आमटी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.